एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्याची मागणी। अहिल्यानगर एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात बंजारा समाज व धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण न देणे तसेच अधिसंख्य झालेल्या 12,500 पदांची आदिवासी विशेष भरतीद्वारे तत्काळ पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली। संघटनेने निवेदनात नमूद केले की जाती वैधता प्रमाणपत्र न सादर करता पदावर कार्यरत असलेल्या बोगस आदिवासी अधिकाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करून त्यांना बडतर्फ करावे व त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत। तसेच आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी अहिल्यानगर येथे आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि सध्या कसत असलेल्या वन जमिनी आदिवासी समाजाच्या नावे कोणत्याही अटीशिवाय 7/12 वर नोंदण्यात याव्यात अशी ही ठाम मागणी संघटनेने केली। या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की बंजारा आणि धनगर समाजांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे भविष्यकाळात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मागील 75 वर्षापासून आदिवासी समाज संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून आता कुठे मुख्य प्रवाहात येत आहे। अशा वेळी इतर समाजांना एसटी प्रवर्गातून समाविष्ट करणे हे मूळ आदिवासी समाजावर अन्याय करणारे ठरेल असेही संघटनेचे म्हणणे आहे। या मागण्यांबाबत सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली। या निवेदनावेळी पवनराजे सोनावणे, मधुकर पवार, सचिन कुमार बर्डे, सुनील गरडे, अंकुश थोरात, प्रमोद थोरात, गोरक्षनाथ बर्डे आदी पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते।